इंदूर हैदराबाद महामार्गात मुक्ताईनगरच्या जमिनीचं भूसंपादनात जाणार म्हणून खडसेंनी जमीन घेतली। महाजनांचा आरोप। तर खडसे कुटुंबाकडे 1950च्या आधीपासूनच जवळपास 125 एकर जमीन। महाजनांनी धरणाखालची जमीन घेत 15 कोटी लाटले। खडसेंचं प्रत्युत्तर। भाजप आमदार सुरेश धसांचं कृषी प्रधान सचिव रस्तोगी यांना पत्र। तर धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। एसआयटी नेमून चौकशी करावी, पत्रातनं धसांची मागणी। मिठी नदी घोटाळ्यामध्ये मोठे मासे नाहीत तर गाळ खाणारे डुक्कर आहेत। घोटाळ्याची व्याप्ती 100 कोटींहून जास्त, प्रसाद लाड यांचा दावा। मुंबईत विधिमंडळ आश्वासन समितीची बैठकीत मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कंत्राटासंदर्भात चर्चा। कंत्राटदारांसंदर्भात चौकशी करून माहिती समोर आणण्याचाही आदेश। ठाकरे बंधू एकत्र आले तरी दोघांची ताकद काय, नारायण राणेंचा सवाल। तर नारायण राणे भाजपचे आश्रयीत, त्यांनी प्रगल्भ वक्तव्य करावीत। राऊतांचा राणेंवर पलटवार। मुंबईत पाणी साचल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आता बॅनरबाजी। शेलारांचा उल्लेख बाताशीष शेलार असा करत बॅनरमधून टीका। छत्रपती संभाजीनगर एन्काउंटर प्रकरणाचा सीआयडीकडून तपास सुरू। घटनास्थळावरील वादग्रस्त हॉटेल सील। अमोल खोतकर या आरोपीचा करण्यात आला होता एन्काउंटर। महाविकास आघाडीच्या काळातील बीएमसीच्या पावसाळी प्रकल्पांची श्वेतपत्रिका आणा, आशिष शेलार यांची नगरविकास विभागाकडे मागणी। पूर प्रतिबंधक प्रकल्प अपूर्ण अवस्थेत असल्याचा शेलारांचा दावा। अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकास आराखड्याला मंजुरी। तर अजित पवारांच्या नियोजन विभागाकडून 681 कोटी खर्चाला मान्यता।